bad. You know why? Because it's not just as good. आता वादळ झालं आणि वादळामध्येच जास्त मच्छी मिळते. हे बघा आता सगळी धावपळ सुरू होणार आहे. प्रयत्न केल्यावर यश नक्की भेटणार. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज शामकुलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या वन्नाट्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आताच आपली ट्रिप पूर्ण झाली आणि त्यानंतर मी तसंच म्हणजे आठवड्यानंतर मी गावी आलं. थोडंसं काम होतं, पण आता काम आवरून आता आपण निघालो आहे थोडीशी मजा मस्ती करण्यासाठी. ते म्हणजे केळशीच्या बीचवर आपण चाललो आहे ओढणीच्या पेरेला. मागेसुद्धा गेलेलो, पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल नसेल मला माहिती नाही. आता पण जातो आहे ओढणीच्या पेरेला आणि ते काय असणार आहे, किती मच्छी मिळते, कशी धमाल होणार आहे, सगळं पाहायला मिळणार. सो इथे आहेत आपल्यासोबत नाकवा कल्पेश दादा, इकडे आहे ड्रायव्हर मास्टर जयदास नाकवा, इथे आहे जगुदा ड्रायव्हर मनीष शेठ, आणि इकडे आहे द्वितीय का हाय. इथे पांड्या भाऊ जे आलेले ते कॅन्सल होत आहेत, जरा ट्राय करतो. ओके. आणि इथे आपले आहेत दांडेल तेजस नाकवा, इथे आहेत परेवाले दिवेश नाकवा, इकडे आहे गोल्डन मॅन गणपती बाप्पा, गोपाल कृष्ण भगवान की. काय मजा कुठं काय किती महारा भेटेल आज? आता मला वाटत नाही असं बरं भेटेल. आपण पाणी ओतोय ना पेळ जाता. ओके. आता काय आपण चाललोय ओढणीच्या वेळेला आपण पाणी भरतील असं नाही झालं पाहिजे होतं, पण आपण आता मोठीला झालो. दोन एसट्या ते आपल्या गावामध्ये. हे कधीचे आहे पण सकाळची नाही ना? ही मुंबई एसटी आहे. मुंबई एसटी दुपारची दापोली. ओके. काय केलं मित्रांनो? काय लावायचं त्याला भिजायचं नव्हतं ना, पण दिवेचं त्या गाडीवर वाटवलं. तिथं म्हणते पाऊस खूप जोरात आलाय. हे थांबव, हे थांबव. इकडे झोपला ते गाणं काय माहिती काय ना? मनीष खेळ आहे ती एसटी महामंडळासारखी नाही, आपला जेसीबी आहे. जेसीबी हो त्या बाद इकडे सरळ इकडे ते बोला सरळ नाही रे चिन्मय इकडे नाही रे. हो इकडे आम्ही गाडी चालवतोय पुढे बसलोय, वायपरच चालत नाही. इज्जत करते. अरे मिनिटाला गाडीचं काम निघते मिनिटाला. हो उतर परत गाडी देणार नाही व्हिडिओ बघल्यावर. म्हणजे ऍडव्हर्टाईज करा रे. ऍडव्हर्टाईज ड्रायव्हर व्हायला पाहिजे. तू ड्रायव्हर आहेस? आज बाहेर आहे मनीष. आपल्या बोटली बिल लागतं. टेन्शन नाही घ्यायचं. सरकार दवाखाना आहे. बायको बोलाय तुला काय आहे? सरकार दवाखाना आहे, टेन्शन नाही घ्यायचं. हे मनीष इंग्लिश बोल. इंग्लिश नाही इंग्लिश इंग्लिश पहिला बोलतो. काय बोलता इंग्लिश आहे ते बोला. बोल काहीतरी बोल. मनीषनी सुरुवात केला म्हणून बोल. मी लय भिजलो. मला भिजायला लय आवडतंय. So guys, today we are going for fish catching. Now with Jaydas Nangaonkar. Hello. You can speak now. Very bad. You know why? Because it's not just as good. रस्ता काय म्हणतात? Road. It's not bad. Very bad. Not bad. गेल्या वर्षी भेटत असं भेटलं पाहिजे. दोन भेटायचे गेल्या वर्षी.
भेटू दे तेव्हा मी जातो तिथं भावालाच भेटू नाही परत आणणार ना सोबत मला. आता आपण आलो चुकीचं संपलं. मित्रांनो आता आपण आलोय बीचवर आणि आपले मनीष दादा ड्रायव्हर दादा थोडस गाडीचं काम करतात. दोघजण गेले ते गेले आणि मध्ये आपल्याला जेवण द्या बोलते अरे बिचारी दिवस झाले होते. त्याची खीरबीर दिला परत इथं खाल्ला हा खीरबीर सगळं जेवण खाल्ला इथे परत हाटेला सगळं मागून गेले अजून जेवण ठेवायचं. अरे म्हणजे आमच्या म्हातारी वरती पण मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत केळशी बीचवर आणि हे पाहू शकता हा आहे केळशी बीच आणि वादळ चालू असल्यामुळे ती समुद्राची जी मध्ये घाण असते ती बाहेर फेकतो. म्हणजे समुद्र आपण जे समुद्राला देतो ते समुद्र परत देतो या पावसाच्या म्हणजे या वादळाच्या दिवशी. कारण जेवढं घाण आपण करणार तेवढी घाण ती आपल्याला परत मिळणार असं असतं. आणि या फेसाळ लाटामध्ये आता आपण उतरणार आहोत मासे पकडण्यासाठी. पाऊस आला खूप जोराचा आणि वारा बघा किती त्याच्यामध्ये छत्री मला नव्हतं थांबेल म्हणून आणि आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं म्हणजे मोबाईलसाठी कवर नव्हतं आणि मी कॅरी बॅग आणले. तर सगळं जे काय आहे ते कॅरी बॅगच्या जीवावर आहे. मित्रांनो मच्छी आहेत ना आपल्याला खूप सारे मिळाले पण मगाशी मी व्हिडिओ काढू शकलो नाही कारण पाऊस एवढा खूप जोराचा होता आणि त्यामध्ये समुद्रावर आपल्याला पावसासोबत वारा सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये छत्री किंवा व्हिडिओ बनवणं थोडं कठीण होतं. पण आता दाखव तुम्हाला किती आपल्याला मच्छी मिळाली. मच्छी खूप सारी मिळाली मोठी मोठी आहे. काय काय मिळाली आहे ते तुम्हाला दाखवतो आणि कशा प्रकारे काय म्हणतो आपण त्याला कशा प्रकारे वडणीचा बेरा मारला जातो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. दोघंजण मच्छी घेऊन चालले. काय काय भेटला काय नाकवा अंमलगिरी मावरा जाम भेटला नाही कुठे 5-6 भेटलीच आहेत. बरोबर नाही खलाशी बरोबर नाही. पावसाने थोडा आराम दिला त्यामुळे आता मोबाईल घेऊन आलो आपण आणि आपला कॅमेरा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला पावसामध्ये व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे मोबाईलने करतो आणि आता पण जातोय मग दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे ही मासेमारी केली जाते. सो दर्या बघा दर्या पाहू शकता तुम्ही किती हवा यायला. आपण आहोत केळशीच्या बीचवर आणि आपल्या अर्धी मंडई म्हणजे जेवढी मंडई आहे तेवढी सगळी किती आता मासे पकडण्यासाठी म्हणजे ही मासेमारी कशी केली ते सांगतो तुम्हाला. आधी मोठी जाळी असते लांबच्या लांब जाळी असते आणि त्याला 2 बाजूने डोलकाठी असते. त्या काठीला दोन्ही बाजूनी माणसं पकडून असतात आणि ते किनारी खेचली जाते आणि जर अशी ताणवलेली जी जाळी असते ना ती खेचल्यानंतर जी मासे अडकलेले असतात पुढे ते किनाऱ्यावर येतात तेच आणि ते आपल्याला मिळतात. तो बघूया आता किती मासे मिळतात. खूप एक्साइटमेंट आहे कारण पावसानंतर मी आता परत आलं. पाऊस खूप येतो आणि समुद्रावरचा पाऊस तुम्हाला माहितीच असेल म्हणजे बेकारच असतो. बेकार म्हणजे एक वेगळा अनुभव सुद्धा असतो कारण त्या पावसामध्ये वारा सुद्धा असतो आणि उभं राहणं पण एक चॅलेंज असतं. बघूया आता किती आपण वादळ पण झालं वादळ वारा काय वादळ वारा सुटणार ही परिस्थिती आहे. मच्छीची पैसे अजून मच्छी वाहून जायची बघा. हेला मारी हेलेशा लाख चाली हेलेशा मित्रांनो आता आपल्याला मच्छी दिसणार आहे की किती मिळाली आणि हे बघा आता सगळी धावपळ सुरू होणार आहे. हे बघा सगळे आता धावत आले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आता मच्छी मिळणार आहे. किती असणार आहे ते हे बघा. असं पूर्ण म्हणजे खाली जमिनीला टेकून मातीला टेकून असं घासावं लागतं नाहीतर जी मच्छी आहे ना ती खालून निघून जाऊ शकते. भेटेल जेवढे भेटेल तेवढे भेटेल तेवढं आपल्याला शिवी काय. हां काय म्हावरा आहे का नाही काय नाही म्हावरा ना आला मगाशी मस्त आला आता आलाच नाही. बारीक मच्छी भरपूर आहे पण गाडी कुठे समुद्र आम्ही आता भाषा माणसं पण कवरली आहेत. वादलात वार आणि पावसाच्या धारा तुफानी दर्या लाटांचा मारा
होई नाही कोणाचे धमकीच मिळणार. गावलंय एक दाखवतो तुम्हाला काय गावलंय. आपल्याला बघूया. हा मोठी साईज दिसते काहीतरी. बघूया आपण. खजूर आहे. काय सांगत होतास. काय तू काय सांगत होता त्यांना इथे धार असते. अच्छा. आज तर कालवण बनताय. एक टाक भेटतोय कसं होणार आपला. कांजेला भेटायला पाहिजे भरपूर. एकदा 4-5 5-5 6-6 टापा. कांजेला होल काय. कांद्याला नाही सर्वात एकत्र बनवायचा. मटनच्या बहिणावर माय फेवरेट मच्छी. आई बारीस आहे ना. मला काय म्हणतात कोलंबीचेच प्रकार आहे. चोलट आय थिंक चोलटच आहे. नाही शेवण. काय शेवण नाही चोलट आहे. ढोलकोची. चला आता चालू डबल झाला टाकायला. प्रयत्नाला यश भेटतोच म्हणून आम्ही प्रयत्न करत राहणार. यश 100% असतो. माणसाचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुम्हाला हार म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गेले समुद्राचा खारेपणा आणि कोळ्यांचा खरेपणा हा कधीच बदलू शकत नाही. मित्रांनो कोळ्यांचं आयुष्य एवढं सोपं नाही जेवढं फ्रेम मध्ये दिसतं. कारण आपण प्रत्येक वेळी त्यांना मजा मस्ती करतानाच बघतो. पण याच्या पलीकडे जर गेलो आपण तर कोळी जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा घरातल्याला माहीत नसतं. त्यालाही माहीत नसतं की मी परत येईन का. कारण एकदा बोटीवर गेलो 10-15 दिवस ते बाहेरच असतो. म्हणजे नेटवर्क पासून सुद्धा लांब असतो. तिथे नेटवर्क नसतं. आणि इमर्जन्सी केसमध्ये जर आपल्याला यावं लागलं तर बोटीशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण आजूबाजूला सुद्धा कोण नसतं. आणि डॉक्टर सुद्धा अवेलेबल नसतात एवढ्या लांब बाहेर. खूप बाहेर जातात. आणि त्यानंतर जी मच्छी येते त्याला पण भाव नाही मिळत. म्हणजे जे दलाल लोक वगैरे आहेत ते पैसे खातात. म्हणजे आपल्याला कोळी लोकांना भाव कमी देतात आणि त्याच्या पुढे तेच माल पुढे जर विकलं तर त्यांना जास्त नफा होतो. सांगायचं एवढंच की जर त्याच्यामध्ये आपल्या कोळी बांधवांपैकी कोण बघत असेल सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जे पिकवतो आपण जे आणतोय ते आपल्या मार्फतच जर बाहेर गेलं तर त्याला जास्त डिमांड येईल. त्याला जास्त भाव येईल आणि कोळी कधीच गरीब राहणार नाही. त्या फेरीला काय काय मिळालं दाखवतो मी तुम्हाला. सगळी बोईटच आहेत ना. हा बघा किती डोळेला किती मोठा आहे. हिरवा पकडला. जिभेवर ठेवून असेल. जिभेवर ट्राय दिस ऑन नेक्स्ट पर्सन. हा महावरा भेटेल का नाही. छोटी छोटी गोष्ट पापलेट काय आहे. नाही ना हे काय अरे सर्व बोला सर. हा मित्रांनो आपल्याला मच्छी किती मिळाली ते मला दाखवतो. आता कल्पना होतं खाली बाहेर एवढी मच्छी मिळाली आपल्याला. आता ती साफ करून ते आता त्याचे वाटे करणार जेवढे मेंबर्स होते त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवतो. इकडे मित्रांनो कसा होता ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी आता असाच काही खास ब्लॉग मध्ये आणि घेतो राजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.